नमस्कार. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. लोकसभेच्या सगळ्यात मोठ्या परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी राजकीय नेत्यांचा अभ्यास कसा सुरू आहे याचा एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेतनं आढावा घेण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. आणि आजचे तोंडी परीक्षेचे परीक्षार्थी किंवा विद्यार्थी आहेत विजय शिवतारे आणि त्यांचा वर्ग आहे बारामती लोकसभा मतदारसंघ. गेले काही दिवस विजय शिवतारेंचं नाव राज्यापासून राजधानीपर्यंत चर्चेत होतं ते त्यांच्या बारामती मतदारसंघातल्या भूमिकेमुळे. बारामती काही पवारांची जहागिरी नाहीये म्हणत लोकसभा निवडणुकीसाठी विजय शिवतारेंनी तिथूनच आपल्या उमेदवारीचा दावा केला. पवारांच्या लेकीसुना बारामतीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या असताना शिवतारेंनी अजित पवारांसोबत असलेल्या जुन्या वादाला हायलाईट करत बंडाचा झेंडा रोवला आणि या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आणला. त्यामुळे पवारांना थेट त्यांच्याच टेरिटरीमध्ये भिडणारे विजय शिवतारे आहेत तरी कोण याची बरीच चर्चा झाली. राजकीय करिअरच्या बाबतीत सेल्फ मेड असलेले, राजकारणाला पूरक असलेल्या सहकार क्षेत्राचं उत्तम ज्ञान ठेवणारे, राजकारणात स्वतःचं उपद्रव मूल्य नीट ओळखून असलेले विजय बापू शिवतारे बारामतीमुळे इतके आक्रमक का झालेले? आर्य पारची भूमिका घेतलेल्या विजय शिवतारेंचं बंड कसं शांत झालं आणि ते कुणी शांत केलं? हे बंड थंड होताना त्यांना नेमकं कोणतं आश्वासन दिलं गेलं आहे या सगळ्याबद्दलचे प्रश्न आजच्या तोंडी परीक्षेत आपण त्यांना विचारणार आहोत. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार बापू. ही परीक्षा तर आता सुरू होती आहे. सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न आहे की एकदम राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा देणारे विजय बापू अचानक काय झालं की तलवारी मॅन करून घोड्याचं तोंड फिरवून परत आपल्या राहुटीत परत गेले? काय झालं असं आणि का झालं असं? असं आहे की पहिल्यांदा बारामती लोकसभा निवडणूक मी लढवतोय याच्या पाठीमागची पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला सांगितली होती. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मी हे म्हटलं होतं की 543 लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ बारामती आहे. हा काय पवारांचा किंवा कुणाचा सातबारा नाही आहे. लोकांच्या ते पहिल्यांदा लक्षात आलं की बारामती म्हटलं की पवार, असं नाही. इतरांनाही लोकशाहीमध्ये ती संधी मिळाली पाहिजे. हा एक भाग. आणि त्याच्यावरून दुसरा एक महत्त्वाचा भाग मी सगळ्या महाराष्ट्राला सांगितला होता तो असा की 2009, 2014, 2019, 14ला मी प्रयत्न केला होता, 19लाही मी प्रयत्न केला होता. ठीक आहे, ती सीट आमच्याकडे नव्हती, तो भाग वेगळा. परंतु या 2014 आणि 2019च्या निवडणुका मी अतिशय जवळून जेव्हा पाहिल्या होत्या त्यावेळेस त्याची संपूर्ण विश्लेषण जर केलं तर दोनच भाग तिथे येतात. तिथे पक्षाच्या पलीकडे जाऊन दोनच भाग येतात. एक पवार प्रो आणि दुसरे पवार विरोधी. म्हणजे आपल्याला कोणाला आठवण म्हणजे विश्वास नाही वाटणार. हे जेव्हा मी सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं की 6,86,000 मतं आता हर्षवर्धनची मायनस केली, 6-6.25 लाख मतं पवार प्रो आहेत, त्याच्यात विभाजन होणार आहे. आणि पवार विरोधी किती आहेत ते जवळजवळ 5,80,000 मतं आहे. म्हणजे ती पवार विरोध. आता विजय शिवतारेंचे समजा पुरंदरमध्ये मी जेव्हा पुरंदरला गेलो 1 वर्षात मी आमदार झालो, परंतु माझ्याकडे असलेली विषमता विकासाची बारामतीत काय आणि पुरंदरला काय, आम्ही 25 वर्ष त्यांना मतं देतो आहे. पंतप्रधान पदापर्यंत जाण्याची जी काय त्यांची जी उंची झाली आहे त्यातला 1/6 वाटा आम्ही घेतो आहे. पण आम्हाला काय मिळालं? आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी फक्त एकच काम केलं होतं. पुरंदरच्या बेगडी विकासाचा पंचनामा असं एक पुस्तक काढलं 60 पानाचं आणि त्याच्यामध्ये बारामती आणि पुरंदरचं कम्पॅरिझन केलं. आणि पवारांनी आमच्यावर केलेला अन्याय हा उघडपणे बोललो. लोक माझ्या बाजूला आले. तुम्ही संपूर्ण मतदारसंघात पाहिलं तर पवार विरोधी मतदान हे पूर्णपणे पवार विरोधी. आता मी शिवसेनेचा आहे म्हणून पवारांचा विरोध आणि त्यांच्या विरुद्ध मी हे केलं म्हणून शिवसेने फोपावली तिथे. तसं जिथे जिथे म्हणजे 2014, 2009, 2019चं सगळ्या जेवढ्या 2400 याद्या आहेत त्या याद्या मी तपासल्या, त्याचं ॲनालिसिस केलं. नाही, ते सगळं बरोबर आहे. त्यामुळेच तुम्ही तिथं उभं राहायचा निर्णय घेतला. तुम्ही घोषणा केल्या, सगळ्या वातावरण असं झालं की आता बापू लढणार म्हणजे मी अगदी लढणार म्हणजे लढणार असं असताना मी माझा शब्द सांगतो. उद्या मला कोणी फासावर जरी दिलं ना तरी मी पाठीमागे जाणार नाही. दिस वॉज माय वर्ड. आणि तो शेवटपर्यंत तसाच होता. आपल्याला कदाचित माहीत नसेल की सगळ्या मीडियामध्ये चर्चा 2 वेळा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली. प्रचंड आत्मीयता आणि त्यांच्याबद्दल असलेला आदर तेवढा राखूनसुद्धा मी का लढतो आहे? लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने ही जी काही पारिवारवाद आणि झुंडूशाही संपवायची असेल तर कोणीतरी उभं ठाकलं पाहिजे.
ताकदीने, आणि म्हणून मी लढतो आहे. त्यामुळे डिव्हिजन होईल, त्रास होईल माहितीला वगैरे, ठीक आहे म्हटलं. तर मी म्हटलं मी जिंकण्यासाठी लढतो आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेण्याच्या मानसिकतेत नव्हतो. सगळ्या बाजूच्या अभ्यासाने सगळ्या यंत्रणा मी लावलेल्या होत्या, जे जे काही शक्य असेल ते. तिसऱ्या वेळेस बाकी असं अडचण झाली की मुख्यमंत्री महोदयांच्या OSDने मला फोन केला, आणि त्याच्या अगोदरच्या रात्री झालेल्या 2-3 चर्चांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय उद्विग्न आहेत, व्यथित आहेत, आणि त्यांना असं वाटतं की विजय शिवतारेंच्या अशा वागण्यामुळे, तो ऐकत नसल्यामुळे संपूर्ण महायुतीला कुठेतरी सेटबॅक होतो आहे, आणि हा प्रकार सर्व ठिकाणी झाला तर महाविकास आघाडीचा फायदा होईल. आणि जे सर्वांचं माझ्यासकट, मी म्हटलं होतं मी अपक्ष लढेल, तरी मी काय केलं होतं, नमो विचार मंच, म्हणजे मी महायुतीच्या विरोधात नव्हतो. कम्प्लिटली नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत, त्यांच्याच हातात सत्ता गेली पाहिजे, या मताचा पूर्ण निष्ठावान अशा प्रकारचा मी कार्यकर्ता. आणि जेव्हा मी हे कळलं की याला सेटबॅक होत आहे मोठा, आणि मुख्यमंत्री काय असेल तुम्हाला मी सांगतो, आता मी काल कोल्हापूरला त्यांच्याबरोबर होतो, असा नेता किंवा असा मुख्यमंत्री की जो माझे 2 तिथे आता जे दरेशील माने आणि मंडलिक, काल दिवसभर मी त्यांच्याबरोबर होतो. अगदी मोठ्यात मोठी धेंड जी कधी तशी फ्लोअर मॅनेजमेंटला पुढे येत नाही, म्हाडकांच्या घरी गेले, यड्रावपूरच्या घरी गेले, त्याच्यानंतर आवाळे साहेबांच्या घरी गेले, ठीक आहे. असं अशा प्रकारचं काम करणारा माणूस आणि व्यथित होत असेल, आणि त्यांचं पुढे कुठेतरी अडचण होत असेल तर मला ऐकलं पाहिजे असं म्हणून मी, माझ्या 11 तारखेची सभा झाली, 40,000 लोक होते, तेवढ्या लोकांच्या देखत सांगितलं की माझ्या आयुष्यात मी स्वतःच्या जीवावर मोठा झालो. शिवतारे गोठ्यावरून मुंबईपर्यंत विदाऊट चप्पल येऊन मी माझं स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे मुंबईत, इतर ठिकाणी, इतर राज्यात सुद्धा. पण माझ्या सद्विवेक बुद्धीला आणि मला जे पटतं तो एकदा निर्णय घेतला की मी तो कधीच बदलत नाही. मग तो काय, पण हे सगळं बरोबर आहे, पण मग जेव्हा तुम्ही ही भाषा करत होतात की फासावर गेलो तरी काय झालं तरी वगैरे, त्यावेळेला हा विचार नव्हता कन्व्हिन्स करते एवढा नाही झालं. 2 वेळा मी सांगतो ना, 2 वेळा हे झालं, त्यावेळेस मी हे केलं नाही. तिसऱ्या वेळेस बाकी मुख्यमंत्री महोदय व्यथित आहेत हा शब्द जेव्हा मी ऐकला, दुःखी आहेत ते तुझ्यामुळे, तुमच्यामुळे, आणि मग मी ठरवलं ठीक आहे, आणि त्याचे परिणाम हे काय काय होतील असे अनेक विश्लेषणं जेव्हा मी पाहिली. तुम्ही असंही सांगितलं की तुम्हाला बऱ्याच जणांनी फोन केले त्यावेळेला, कोणी केले होते फोन? नाही, बरंच, मी आता नाव नाही सांगणार, नाव संख्याचं सांगेल, पण असं आहे की तुम्ही नाव नका सांगू, पण तुम्ही बोलले की बाबा अनेक लोकांनी मी ते मला दाखवले, शिवतारेंनी फोन एकाचा नव्हता. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजही पुन्हा मी या मतावर ठाम आहे की 50-50 वर्ष एकाच घराची, परिवाराची सत्ता आहे महाराष्ट्रात, ठराविक कुटुंबाची आहे, त्याच्यामुळे खरोखर लोकशाहीला धोका आहे, 100% धोका आहे. पण म्हणजे मग आता जर आपण बारामतीचा विचार केला तर मग धोका जो आहे तो सुप्रिया सुळेंमुळे आहे का अजित पवारांमुळे आहे? आता ते ठीक आहे, आता विभक्त झाले म्हणून नावं घेण्याचं कारण आहे. पण मी एक सांगतो, बारामतीमध्ये मी तिथे सांगितलं आणि ती गोष्ट मान्यही करून घेतली की बारामतीचा पश्चिम पट्टा 29 गाव आहेत, त्या 29 गावामध्ये आजही प्यायला पाणी नाही. बारामती खूप विकसित झाली असं बोलतो आपण, मग दोघे आले त्याच्यामध्ये. पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते ना, त्यांनी मनात आणलं असतं किंवा त्यांनी विचार केला असता की माझी माणसं तडफडत आहेत पाण्यात, तर त्यांना सुचलं असतं. जे विजय शिवतारेंना सुचलं ते त्यांना का सुचलं नाही की नीरामध्ये नदीमधून पाणी वाहून जाते भीमेला, बुजनीच्या खाली भीमेला नीरा मिळते आणि पाणी कर्नाटकात जाते. किती कहर दुष्काळ असेल त्यावेळेस 25 ते 30 TMC पाणी वाया जाते, आणि चांगला सुकाळ असेल तर 100 TMC पाणी वाया जाते. नीरेचं सबखोर करा आहे, करेमध्ये पाणी उचलून टाकलं आणि करा भरून 10-12 किलोमीटर ठेवली तरी हजारो विहिरी चार्ज होतील, बागायत होईल. एखाद्या ठिकाणाहून उचलून DC चेंबरला टाकलं तर 29 गावं 100% ग्रॅव्हिटी फ्लोने बागायती होतील. हे मी जे आत्ता सांगितलं ते या लोकांनी 40-50 वर्ष सत्ता असताना सुद्धा झालं नाही. माणसं तडफडत आहेत. मी प्रस्थापितांच्या विरुद्ध किंवा मी बोलतो कारण सततचं पहिली लढाई तर यांची अशी असते की स्ट्रॉंग उमेदवार उभाच राहू द्यायचा नाही, तिथे 50% लढाई तिथेच जिंकतात अख्ख्या महाराष्ट्रात. आणि म्हणून त्याच्यामुळे होत आहे काय की आपण जिंकतच आहे, मग लोकांची कशाला काळजी करा, मग रिझल्ट का द्या. आता अजितदादांनी परवा माझी 11 तारखेला सभा झाली, 40,000 लोक होते. त्यांनी तो प्रोजेक्ट खरोखर चांगला आहे, प्रकल्प चांगला आहे, तो आता राबवू आपण आणि त्या पश्चिम पट्ट्याला पाणी देऊ, ते स्वतः त्यांनी जाहीर केलं, जे मी कल्पना मांडली.
मी तुम्हाला सांगतो की प्रस्थापितांच्या विरुद्ध म्हणजे व्यक्तींच्या विरुद्ध नव्हे, परंतु अशी काही कॉमन घरातली मुलं जो उभी राहिली जशा पण म्हणजे आता थोडक्यात आता असं झालंय की तुम्हाला अजितदादांच्या बरोबर आता काही पूर्वीची कटुता होती ती आता ते मला उरलेली नाही. वैयक्तिक कटुता नव्हतीच. मी 4-5 वर्षापूर्वी सांगितलं होतं. पार्थ पवारच्या विरोधात मी प्रचार केला होता, त्याचा राग होता, काय जे असेल ते वैयक्तिक माझा त्यांचा जो होता, मी कधीच अगदी जाहीररित्या मीडियामधून सांगितलं होतं, मी त्यांना माफ केलेलं आहे. डेस्टिनी विल प्ले इट्स ओन रोल. नियती कोणालाच सोडत नाही. ते काय होईल ते मला माहित नाही. हे मी 2-4 वर्षापासून बोलत होतो. आणि मी इतक्या वेळा असंही म्हटलं होतं की काही गोष्टीत मी राजकीय दृष्ट्या अजित पवारांचा विरोधक आहे, पण त्यांच्या कामाच्या बाबतीत मी प्रशंसक देखील आहे. हे देखील मी 4-5 वेळा. पण मग हे प्रशंसक तुम्ही फक्त अजितदादांच्या बद्दल आहात का शरद पवार, सुप्रिया सुळे ह्या सगळ्याच पवार कुटुंबियांना? मला मी असं म्हणतो की मी आता राजकारणाचा भाग म्हणून बोलणार नाही, पण त्यांना ॲम्पल संधी, प्रचंड संधी पवार साहेबांना मिळाली आणि 15 वर्ष सुप्रिया सुळेंना देखील मिळाली. मेरिटवर काम आणि लोकांच्या हिताचे प्रकल्प. मी म्हणतो तुम्ही खासदार म्हणून मोठे प्रकल्प नाही आणले पुरंदरला किंवा इतर 5 विधानसभा, काही हरकत नाही, परंतु जे इश्यूज होते, गुंजवणीचा इश्यू, मी आता आमदार नव्हतो ते काम अडकलं. 1307 कोटीची पाईपलाईन होती, पाईप पडलेले आहेत. निदान खासदार म्हणून त्यांनी कुठेतरी राज्य शासन त्यांचं होतं, महाविकास आघाडीचं, तिथे बसून ते मार्गी कसं लावायचं, एअरपोर्टचं कसं मार्गी लावायचं, राष्ट्रीय बाजारचं काय काही नाही. खाली 118 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना, 4.5 लाख लोकांच्या घरी पाणी जाणं 2018 साली मी मंजूर केली होती. फुरसंगी देवाची गुढी 25 कोटीसाठी 3 वर्ष ठप्प होती. खासदार म्हणून त्याच्यात तुम्ही का लक्ष घातलं नाही का? ते शिंदे सरकार आल्याबरोबर मी त्यांना घेऊन गेलो 2 ऑगस्टला आणि एका मिनिटात त्यांनी जाहीर केलं. 13व्या दिवशी त्यांनी 25 कोटी दिले. ती पाणी योजना आता पूर्ण झाली आणि 4.5 लाख लोक. थोडक्यात सांगण्याचा हेतू काय, जेव्हा संधी असते त्यावेळेस जर तुम्ही रिझल्ट दिले नाहीत ना, मग ते व्यक्तीच्या विरोधात नाही आहे. काम करण्याची संधी मिळालेली असताना तुम्ही लोकांची सेवा. थोडक्यात ही संधी म्हणजे हा जो विकासापासून लोक वंचित राहिले त्याचा दोष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या माथी आहे. अजित पवारांना आता नाही म्हणायचं, त्यांच्याबद्दल आता बोलायचं नाही का. अजित पवार हे बारामती पुरते लिमिटेड होते विधानसभेचे. त्यांनी जे काय केलं त्यांचा दोष नाहीये. नाही, दोष आता मी बोलतो ना की ते पश्चिम पट्ट्यात पाणी जे दिलं नाही त्याच्यात ती 5 वेळा उपमुख्यमंत्री होते. ते त्यांना सुचलं पाहिजे होतं, त्यांनी केलं पाहिजे होतं. नाही झालं, ठीक आहे. एकदा लक्षात आल्यानंतर मग तुम्ही नियतीचा जो खेळ म्हणता तो हाच आहे की ज्याचा विरोध हा की ज्याचा ते विरोध करत आले आणि परत कसं निवडून येतो असं म्हणणारे. मला लढू दिलं नाही. जर तो मी लढलो असतो तर मग नियतीचा खेळ लक्षात आला. नाही, पण हाही नियतीचा खेळ तुम्हाला वाटत असेल ना की ज्या अजित पवारांनी असं म्हटलं होतं की विजय शिवतारे परत निवडून कसा येतो बघतो, तर त्या विजय शिवतारेंकडे मदतीची याचना करावी लागणं. राजकारणात बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि राजकारणात असं नेहमी बोललं जातं, हा काय कोणाचा बांध रेटत नसतो. आम्ही कोणाच्या काय वैयक्तिक बिझनेसवर अटॅक किंवा काही नाही. कोणी कोणाचाच कायमचा मित्र नाही, कोणी कोणाचाच कायमचा दुश्मन नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रॅक्टिकल गोष्टी लक्षात घेऊन समाजाला कोण रिझल्ट देऊ शकेल. आता मी असं म्हणतो की आत्तापर्यंत त्यांनी पुरंदरवर लक्ष दिलं नव्हतं. आता सुनेत्रा वहिनी लढतात म्हटल्यानंतर त्यांना जे इश्यू सांगितले त्याच्यावर आणि रिझल्ट देतील. ते 100% रिझल्ट देतील, मला खात्री आहे. म्हणजे उतरोलीसारख्या गावामध्ये MIDC 750 एकर 93 साली आरक्षण झालेलं आहे. 8 तागायत ॲक्विशन होऊन तिथे फॅक्टरी झालेल्या आहेत. मला सांगितलं लोकांनी, एका मिनिटात त्यांनी हे केलं की आपण ताबडतोब हे झाल्याबरोबर आणि करणार नाही. साधी गोष्ट हो, दौंडला 25-30 हजार लोक पुणे आणि पिंपरी चिंचवडला नोकऱ्यांसाठी येतात. दौंडवरून लोकल सुरू करणे काही मोठी गोष्ट नाही आहे. लक्ष नाही कोणाचं. जसं ह्या पश्चिम पट्ट्याचं बारामतीचं मी सांगितलं, दौंडचं सांगितलं, हे इथे ह्या भोरमधलं उतरोलीचं सांगितलं. भोरमध्ये 3 उपसा सिंचन योजना, तिथे कधीच पाणी जाऊ शकत नाही असं त्यांनी काम थांबवलं गुंजवणीचं. आणि 3 उपसा सिंचन मी मंत्री असताना त्याला तत्वता मान्यता दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दिली. पुढे महाविकास आघाडीच्या काळात ते ठप्प झालं. आता मी ते सांगितलं अजितदादांना की ह्या 3 योजना दिल्या तर वेल्हे, वाजेघर, वांगणे आणि शिवगंगा खोरे ह्या 3 उपसा सिंचन 300, 200, 400 कोटीचे आहेत. 1782 कोटीचा सुधारित प्रशासकीय मान्यता दिलं. ते या 3 योजनांसह पुरंदरला 1 वर्षात पाणी जाईल. आता त्यांच्या लक्षात आणलं आहे, फायनान्स मिनिस्टर आहेत. निश्चित
एकदा त्यांना माहीत पडलं, ते पहिले बारामती विधानसभेपुरते मर्यादित होते. लोकसभा म्हणजे उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा आता तसं तर मग मी तर कित्येक वेळा बोललेलो आहे की या राज्याचं दुर्दैव हे आहे की जो कोणी मुख्यमंत्री झाला तो अख्ख्या महाराष्ट्राचा कोणी झाला नाही. आत्ता हे मला शिंदे साहेबांचं जे काम आहे ना ते फ्लोअर लेवलवर. पण आत्ताच्या म्हणजे देवेंद्रजींबद्दल पण असंच म्हणता येईल. नाही, हे मी भाजप सेनेच्या सरकारच्या अगोदर माझी ती टीका असायची. मी अगदी 7 वर्ष मी शिवसेनेचा प्रवक्ता होतो. संजय राऊत त्यावेळेस पण बापू म्हणजे आता तुम्हाला मन तुमचं शांत झालंय का? माझ्या मनात असं की जी तुमची खतखत जे धुमसणं होतं तुम्हाला मी आजही सांगतो, फॉरगेट अबाउट बारामती. माझ्या मनात निश्चितपणे ही खतखत म्हणण्यापेक्षा हा विचार आजही आहे की ठराविक कुटुंबांनी अख्खा महाराष्ट्र, म्हणजे मी या पिरियडमध्ये एक शब्द वापरला होता, रुरल टेररिझम, ग्रामीण दहशतवाद. दुसऱ्या विचाराचा एखादा माणूस थोडा जरी त्याने विचार केला की बाबा आणि मी इकडे जातो असं कळलं की त्याचा ऊस तोडला जाणार नाही, संपला तो. त्याचं दूध घेतलं जाणार, डेअरी त्यांचीच आहे, साखर कारखाना त्यांचाच आहे, विकास सोसायटी त्याला लोन मिळणार नाही, त्याच्यावर सत्ता त्यांचीच आहे, ग्रामपंचायतमध्ये तेच आहे, जिल्हा बँका हजारो कोटी रुपये मालकी कोणाची आहे? पब्लिकची आहे, जनतेची आहे. पण त्याचं वाटप होत असताना कित्येक वेळा असं वर्ल्ड बँकेने एकदा म्हटलंय की कोऑपरेटिव्ह इज नथिंग बट द प्रायव्हेट इंडस्ट्री ऑन पब्लिक मनी. लोक थांबवतात ना, तुम्ही ऐकत नाही माझं काय, तुम्हाला मग रोलिंग कॅपिटल साखर कारखाना मिळणार नाही, बंद कारखाना नाही. पण हा तुमचा शब्द जो आहे रुरल टेररिझम, पण तो आता असा आहे की महाराष्ट्र हे बघतोय की सगळे पक्ष त्या टेररिझममध्ये सहभागी आहेत. म्हणून मी असं म्हणतोय की माझं असं मत आहे, देयर इज अ व्हॅक्यूम, प्रचंड मोठी पोकळी आहे. आजच्या घडीला तर काही ठराविक लोक, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, असे लोक सोडले. म्हणजे मी आता शिवसेनेत होतो, कार्यकर्त्यांची किंवा आमदारांची किंवा मंत्र्यांची सुद्धा कोणी काळजी घ्यायचं नाही. माझं एवढं मोठं ऑपरेशन झालं, कोणी ढुंकून सुद्धा पाहिलं नव्हतं. माझं ओपन हार्ट सर्जरी झाली माझी. मी पडल्यानंतर एक महिन्याभर 4 वेळा आले कोण? शिंदे आले. बोलायला कोण? सतत बारकाईने लक्ष द्यायला देवेंद्र फडणवीस. पण ज्या पक्षात मी होतो साधा फोन सुद्धा नाही. दुर्दैव असं की म्हणजे उद्धवजींबद्दल बोलताय तुम्ही? उद्धव काय सगळेच ना. मी हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये असताना आवाजावरून मी ओळखलं की अनिल देसाईंचा आवाज येतोय. ते दुसऱ्या कोणाला तरी बघायला आले होते, आवाजावरून ओळखलं म्हणून मी त्यांना बोललो. ICUमध्ये मी 7 दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो आणि व्हेंटिलेटरवर बाहेर निघून आल्यानंतर दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी ते मला पाहिलं नाही, दुसरं कोणाला तरी पाहायला आले होते. ही वस्तुस्थिती आहे. पण असं का म्हणजे नाही, तुम्ही जर नाही लोक सांभाळले. पण असं आता बघा, मी आमदार होतो, का माझ्या पाठीमागे इतके लोक उभे आहेत, 1,00,000-1.5 लाख लोक? त्याचं कारण एक आहे, रात्री बेरात्री सुद्धा हॉस्पिटलला कुठे प्रॉब्लेम आला, ॲक्सिडेंट झाला ना, तर विजय शिवतारे सगळी झोप सोडून सगळ्या व्यवस्था करून सगळं झालं की नाही 2 तास जागा राहून काढणार. हे केल्याशिवाय लोक तुमच्या पाठी येणार नाहीत. निव्वळ माझ्या पक्षाचा आमदार आहे म्हणून त्याने गुलामासारखं वागावं नाही होत. आज तुम्हाला सांगतो, म्हणून ते कोल्हापूरचं उदाहरण दिलं मी की धैर्यशील माने किंवा मंडलिक निवडून आला पाहिजे म्हणून अख्खा दिवस एकनाथ शिंदे प्रत्येकाच्या दारोदार महत्त्वाच्या लोकांना एकत्र फ्लोअर मॅनेजमेंट हे निवडून 100% निवडून आता येणार. इतक्या बारकाईने हे करून कार्यकर्ते सांभाळले, आमदार खासदार सांभाळले, लोकांची काळजी घेतली, तर तुम्ही नेते होऊ शकता. गेले ते दिवस. आता कोणी आमदार खासदारसुद्धा ना काम न करता निवळ लाटेवर कोणी निवडून येऊ शकत नाही. आणले सणतील त्याने गाडून घेतलं नाही, लोकांची सेवा केली नाही, तोपर्यंत लोक हे करत नाहीत. ठीक आहे, राजकारणाचा भाग आहे की इलेक्शनच्या काळात अफवा बिफवा याच्यावर बऱ्याच गोष्टी होतात, पण ते काही दिवसात निश्चितपणे ते सुद्धा दूर होईल. आणि म्हणून बेसिकली माझं हे मत आजही आहे, कॉमन घरातली मुलं. मी अचानकपणे गेलो, 1 वर्षात मी आमदार झालो, मी मंत्री झालो. जेवढे रिझल्ट द्यायचे तेवढे देऊ शकलो नाही मी, कारण मला ती 16 वर्ष बंद असलेलं गुंजवणीचं धरण मी पूर्ण केलं, पाईपलाईनचे केले मी. जे काठापूर मान खाटावला प्यायला पाणी नसते तिथलं जे काठापूर योजना 17 वर्ष अशीच पडून होती. मी सांगितलं मार्गी लावणार, लोक हसले की काय मार्गी लावणार म्हणजे. तिथे पालकमंत्री शरद अजित पवारसुद्धा होते, हर्षवर्धन काही करू शकले नाहीत, हे काय करणार. केलं मी ते. 2019च्या डिसेंबरला पाणी सुटेल. निळवंडे जे 27 वर्ष झालं होतं,
40 वर्षापूर्वी संपादन केलेली जमीन शेतकरी जमीन देत नव्हते, राजकारण होत होतं आणि पाईपलाईन करायला 1650 कोटी, कालवा फक्त 127 कोटी, पोलीस लावून मी ते केलं. आणि मग आता ते त्याचं 1,60,000 एकरला जाणारं पाणी उर्ध्व कुंडलिका बीडमधलं. तुम्हाला जर अशा पद्धतीने गरिबीतून वारलेली माणसं असतील, त्यांना गरिबांच्याबद्दलची जाणीव असते, तडफड असते. उपसा सिंचन योजना महाराष्ट्रात खूप मोठ्या केल्या, युतीच्या काळातच झाल्या. म्हणजे अगदी जानाई सिरसाईपासून पुरंदरपासून टेंबू टाकारी म्हैसाळ, पण विजेचं बिल परवडत नव्हतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, टेंबूला 1 तास पंप फिरला तर 7 पंप तर 5 लाख बिल होतं. लोकांना पाणी परवडत नव्हतं. मला सततची चिंता की हे त्याला कसं करता येईल, काय करता येईल. माझ्या डोक्यात आयडिया आली की जसं इंडस्ट्रीवर क्रॉस सबसिडी लावली जाते, एखादा कारखाना असेल 4 रुपयाचं बिल आहे, त्याला 8 रुपये घेतात, 4 रुपये शेतकऱ्यांचं बिल भरण्यासाठी वापरतात. पाण्यावरची देशातली क्रॉस सबसिडी मी पहिल्यांदा आणली. देवेंद्र भाऊंना ही सगळी कल्पना दिली आणि प्रचंड हुशार मुख्यमंत्री. म्हणजे मी तर म्हणतो ना की लोकांनी जो काय राजकारण करून त्यांना बदनाम केलं आहे, इट इज नॉट द लॉस ऑफ हिम, हा राज्याचा लॉस आहे. अशा माणसाला हे करणे राज्याचा लॉस आहे, अगदी अधिकृतपणे सांगतो मी. त्यामुळे हे दोघे तर आता इतके क्लोज, एक फ्लोअर जमिनीवरचा कार्यकर्ता एकनाथराव शिंदे आणि एक अतिशय दूरदृष्टी असणारा नेता, आणि त्याच्याबरोबर आता एक्झिक्युशनमध्ये काम करणारा असे अजित पवार. त्रिकूट एकदम चांगलं आहे. महाराष्ट्रासाठी चांगला आहे. सोन्याचे दिवस येतील आता. सोन्याचे दिवस असं नाही मी म्हणणार, पण पाठीमागे एक परत मी तुम्हाला सांगतो, ग्राउंडवरून लोकांसाठी झटणारी माणसं, लढणारी माणसं जोपर्यंत तयार होणार नाहीत आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध अशी झाकळलेली जर लोक असतील, नेते असतील ना, तर राज्याला तसं भविष्य दिसत नाही. बापू, तुम्ही आता म्हणजे सारखं तुमच्या कामांचा उल्लेख करताय, हे काम तर बाकी आहे, ते काम बाकी आहे, मी हे काम केलं, ते काम केलं. तुमचं जेव्हा वर्षावरती एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांशी बोलणं झालं, तुम्ही माघार घेतली, तेव्हा तुम्ही असं की तुमची 2-3 कामं होती ती तुम्ही मार्गी लावली. तर ती कोणती 2-3 कामं? मी असं म्हटलं की बा ठीक आहे, आता तुम्ही सांगताय महायुतीला संपूर्ण फटका बसतोय, मी माघार घेतो. पण माझा राग आहे तो अजित पवारांवर राग नव्हता, मी त्यांना माफ केलं होतं. पण माझा राग कशासाठी आहे की जी कपट कारस्थानं अजितस्थाने करून मला पाडलं, त्याच्यामध्ये 5 वर्ष जे माझ्या लोकांचं नुकसान झालं. गुंजवणीचं धरण अडकलं गेलं, इंटरनॅशनल एअरपोर्ट माझा अडकला गेला, राष्ट्रीय बाजार माझा अडकला गेला. तिथे माझी कल्पना होती की 1000-1200 एकर आमची जमीन गायरांची जमीन. हिंजवडीला जसं IT पार्क आहे तसा IT पार्क तिथे गायरांच्या जमिनीवर उभा केलं. 325 कंपन्या आता तिथे वेटिंग लिस्टवर आहेत. एका इन्फोसिसला जर 10 एकर जागा दिली आणि त्यांनी त्यांची कंपनी उभी केली तर 10,000-20,000 पोरांना इंजिनियर्सला नोकऱ्या लागतील. त्यामुळे 1100 एकरवर 50-60,000 लाखभर लोकांना नोकऱ्या लागतील. मी हे सगळे प्रकल्प त्यांना सांगितले की हे अडकलेले प्रकल्प आहेत ना, त्यांना चालना द्या. मला एवढंही बऱ्याच लोकांनी विचारलं की मग विधानसभेचं काय? खांडेकर साहेब, मी म्हटलं अरे विधानसभेचं कोणाला माहीत आहे? उद्या एकत्र लढणार आहे, महायुती होणार आहे, महायुती झाली तर काही होणार नाही, महायुती झाली तर आयते उमेदवार सगळ्यांना मिळणार. त्यावेळेस झाली माहितीनं ती पोस्ट इलेक्शन होईल, प्री इलेक्शन होणं माझ्या बुद्धीला तरी मला वाटत नाही. पण असं आहे की तुम्हाला नकोही आहे ना तसं, कारण तिथं तुमचा जो सिटिंग आहे त्याला द्यावं लागेल तिकीट. नाही, कसं द्यावं लागेल? ते महाविकास आघाडीत आहेत ना, ते महायुतीत थोडीच आहे, महायुतीत नाही, ते काँग्रेसचे आहेत ना, त्यामुळे सीट माझंच आहे, काय अडचण नाही. पण बापू, फक्त त्या 2-3 कामामुळे तुम्ही अजित पवारांचा जो विरोध होता तो मावळला तुमचा. ते एक लक्षात घ्या, वैयक्तिक रागलोभ राजकारणात नसतो काही. म्हणून मी परत सांगतो, मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत. माझ्या काही गोष्टी, तुमच्या वागण्यामुळे माझ्या लोकांचं नुकसान झालं, 5 वर्ष वाया गेली, तो राग प्रचंड होता मला, त्याच्यात वादच नाही. पण वैयक्तिक राग ते मला काय बोलले होते म्हणून काय ते माझं नशीब, मी पडलो काय. आणि हे इथेही जास्त आपल्याला कॉन्फिडन्स आपल्याबद्दल असावा, दोष दुसऱ्याला देणे. म्हणजे अपयशाचा बाप कोणी नसतो, पण स्वतः अपयश हो माझ्यामुळे झाले, कदाचित माझा लोकांशी कनेक्ट असणारा किंवा मी तिथे ज्या काही चालबाज्या त्यांनी केल्या त्याच्यावर माझं लक्ष गेलं नाही आणि म्हणून हे झालं. नाही तर मला कोणी पाडूच शकत नाही. पण आता म्हणजे ती जी धुमस मनातली होती, म्हणजे ते एखाद्या व्यक्तीला जर मनामध्ये खूप धुमस असेल तर ती शांत कशी करता येते तुमच्याकडे बघून महाराष्ट्र आणि देशाला आता कळलं. नाही, फक्त त्याच्यासाठी काय करून ती कंट्रोल करता येते. मी पुन्हा सांगतो, माझं निवडणूक लढवण्याचे 2 हेतू होते. परिवारवाद आणि झुंडूशाही एखाद्या कुटुंबाची आणि तीच असावी आणि 50-50 वर्ष तेच लोक असावेत याच्या विरोधात मी पूर्ण होतो.
आणि त्याच्या बरोबरीने जी अशी काही तरुण मुलं राजकारणामध्ये आली पाहिजेत, डेडिकेटेड, पूर्ण अंधार चिखल आहे आज, आणि याच्यामध्ये चांगली मुलं पुढे वेगवेगळ्या भागातून येऊन आमदार खासदार झाली पाहिजेत आणि डेडिकेशनने त्यांनी काम केलं पाहिजे. ते बरोबर आहे, पण तुम्ही तुमचा कंट्रोल कसा केला ते सांगा ना. तेच नाही कंट्रोल एकमेव कंट्रोल एकच, मी माझ्या मनाविरुद्ध वागलो. फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची निर्वाणीचे क्षण आणि त्याच्याबरोबर पण मला सांगा की देवेंद्र फडणवीस. पण मग आता रात्री झोप शांत लागते का हे सगळं मनात परत असं असं ज्वालामुखी आतल्यात धुमसत राहतं? माझा स्वभाव सांगतो मी जरा आता इथून निघालो, मला दक्षिण मुंबईत जायचं 1 तास आहे, मी मनात आणलं की 1 सेकंदात गाडीत झोपतो. तर उठल्यानंतर मग सगळ्या लढाया, त्यामुळे चिंता बिंता काय नाही, देवाने एवढं दिलेलं आहे. जिथे म्हणजे मी सांगितलं त्या दिवशी सभेत, माझ्या आयुष्यातला पहिला हा क्षण आहे जिथे मी माझ्या मनाविरुद्ध वागतोय. अदरवाईज मी निर्णय बदलत नाही, काय होईल ते. पण मुख्यमंत्री महोदय, तुमच्यामुळे मी हा निर्णय बदलला आहे. मला माहीत आहे त्याची काय कॉस्ट होईल, मला माहीत नाही. अच्छा, तुम्ही त्याची तयारी ठेवली आहे मनात? एक कॉस्ट काय होणार, माझं काय कोणी, मला कसल्याही अडचणी नाहीत. तुम्ही बापू मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर माघार घेतलीत, दादांनी काय शब्द दिलाय? मला दादांचा शब्द नकोच होता ना. काय मला दादांचा शब्द पाहिजे? मला कामाच्या बाबतीत तिघांनी शब्द दिले, दादांनी नाही. मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथराव शिंदे. उपमुख्यमंत्री वाहन कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. आणि तिसरं आहे, तिघांच्या साक्षीने या सगळ्या प्रकल्पांना गती देत, म्हणजे गुंजवणीचं पाणी वर्षभरात आलंच पाहिजे पुरंदरला. IT साठीचे काम असेल, त्याच्यानंतर राष्ट्रीय बाजार असेल, या सगळ्या गोष्टी इफेक्टिव्हली इमिडिएटली आचारसंहिता संपल्याबरोबर करून तो जो बॅकड्रॉप गेला 5 वर्षाचा तो कव्हर करणे एवढाच हेतू. आणि बाकी मला शब्द हे तिघं एकत्र राहणार नाहीत भविष्यात, अशी शंका का वाटते तुम्हाला? नाही, मी शंका नाही व्यक्त केली. जे साधं गणित आहे ते मला असं वाटते, पण माहिती अभेद्य आहे. चांगल्या पद्धतीने कामं सगळ्यांची चाललेली आहेत आणि एकमेकांच्या विश्वासात राहून सगळं चाललेलं आहे. याच्याबद्दल माझ्या मनात, ती माझी व्यक्तिगत लढाई, ती माझ्या डोक्यात जी होती ती त्या घराणेशाहीच्या विरुद्धाने. पण आता ती संपली ना तुमच्या मनात? असं नाही. आता असं आहे की झालं ना, आता ते तुम्ही आता असं आहे की घराणेशाही बद्दल बोलताय. मी आता संपली असं नाही म्हणत, आता विषय मिटला, तयारीची सुरुवात झाली. आता विषय मिटला तो, आता जाऊ पुढच्या इलेक्शन. आता पुढच्या इलेक्शनला घराणेशाहीची लढाई पुढच्या इलेक्शनला. म्हणजे जोपर्यंत तुम्ही शांत होत नव्हता तोपर्यंत सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. ते बट ऑब्वियस होतं की त्या निवडणूक लढवणार आहेत, पण जोवर तुम्ही माघार घेत नव्हतात तोवर नाव डिक्लेअर केलं नाही. जर तुम्ही माघार घेतली नसती तर त्या नावावर पुनर्विचार करावा लागला असता. आता मी इफ्स अँड बट्सवर ते अजित पवारांना विचारा ना, मला विचारून काय तुम्हाला. पण तुम्हाला अशी अजित पवारांच्याकडनं जर ऑफर आली असती की तुम्ही राष्ट्रवादीकडनं उभे राहा, तर कुठे? सुनेत्रा वहिनींच्या विरोधात तुम्ही तिथं विरोधात नाही, त्यांच्याऐवजी जी गोष्ट घडणारच नव्हती ते काय त्यांना. पण काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? तर पवारांच्या विरोधात लढायचं होतं. बरोबर आहे, पण ते स्वतः अजित पवार स्वप्नात तरी विचार करतील का विजय शिवतरेंना बरोबर घेऊन त्याचं गाड्या? पण आता घेतलं ना त्यांनी, म्हटलं ना परवा की दुश्मनी देखी अब दोस्ती देखो. आहे ना, बरोबर आहे ना, राजकारणात पण आता झाली ना दोस्ती. नाही, असं आहे की महायुती आता दोस्ती कशासाठी आहे? महायुतीसाठी आहे ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत हे सगळ्यांना, म्हणजे प्रत्येक मत, मी त्या भाषणात सांगितलं, सुनेत्रा वहिनींना दिलेलं प्रत्येक मत म्हणजे मोदींना दिलेलं मत आहे. आणि म्हणून आपण आता राग लोभ जो काय होता, माझे लोक भयंकर ॲग्रेसिव्ह होते, आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवार करणार नाही अशी भूमिका होती. काही लोकांचं असं होतं की विटेपेक्षा दगडापेक्षा वीट म्हणून तिकडे हे करू. त्या भर सभेत 40,000चे मी सांगितलं. पण तुमच्या लेखी दगड कोण आणि वीट कोण? नाही, ते आता ते म्हण आहे, आता प्रचलित म्हण आहे, त्याचं इंटरप्रिटेशन आपण करावं. नाही, पण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार याच्यामध्ये तुमच्या मते अजित पवार म्हणजे वीट आणि शरद पवार म्हणजे ते आता मी काय म्हणतो, त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे ते ज्याने त्याने करावं. छोटा प्रश्न, तुम्ही जेव्हा ती भूमिका घेतली विरोधात उभं राहण्याची, 5,80,000 हा आकडा तुम्ही प्रामुख्याने सांगत होतात की पवार विरोधी मत आहेत ती, त्यांचं काय होणार आता? तुम्ही तर अजित पवारांसोबत गेलात, तेही पवार विरोधीच होते. तुम्हाला मी सांगतो, म्हणजे मी ते मगाशी बोलताना सांगितलं की 5,80,000 मतं विरोधात आहे, पक्का आहे. आता माझ्या इथली मी 1,00,000 मतं सोडा, मग ती बाकीची 4,80,000 कुठे आहेत? खांडेकर साहेब, इतक्या बारकाईने ॲनालिसिस आम्ही केलं होतं. 2014 आणि 19ला 14ला जानकर लढत होते. मग जानकरांना कुठे प्लस मतं मिळाली, कुठे मायनस मिळाली, या सगळ्या 2400 बूथचा आम्ही अभ्यास केला. आणि सरप्रायझिंगली
धनगर समाजाचे जाणकार आहेत म्हणून धनगरांनी जाणकारांना मतदान केलं हे चुकीचं होतं. आम्ही दौंडमध्ये काही ठिकली की जिथे धनगर बहुल्य तिथे जाणकर पाठी आहेत, पण जिथे मराठा बहुल गाव आहेत तिथे ती पुढे आहेत जाणकारांना. याचा अर्थ हा होता की ती गावं पवार विरोधी आहेत. तो ॲनालिसिस आम्ही केला आणि त्याच्यावरून सगळा अभ्यास केला. आता तुमचा जो प्रश्न होता की आता ती मतं कुठे जातील, महायुतीमध्ये आता सगळ्यांचं मत एकच आहे, सगळ्या इलेक्शनचा सार एकच आहे अख्ख्या देशातला. कुठेही जा प्रत्येक मत हे मोदींना मत. त्याचं कारण आहे की एवढी विश्वासार्हता मोदींनी 10 वर्षामध्ये केलेली आहे, इतका प्रगतीचा भाग केलेला आहे, त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावर. त्यामुळे उमेदवार कोण आहे याच्या पलीकडे हे मोदींना मत आहे. फक्त तुमच्या पुरंदरपुरतच विचारतो. तुम्ही बोलत की 1 लाख मतं तुमच्या पुरंदरमधनं वगैरे येतील, ती लोक अजित पवारांचं काम करतील का? ती नाही, आता मीच करतोय तर काय सगळे करणार 100%. आणि अजित पवारांचे कार्यकर्ते तुमच्या विधानसभेसाठी काम करतील? नाही, ते पुढचं बघू ना. ते काय ते आता ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी आता महायुतीचं काम म्हणून दिलेला शब्द 100% महायुतीचा धर्म पाळणार आणि मॅक्झिमम लीड देण्याचा प्रयत्न तिथे पुरंदर हवेली विधानसभामध्ये करणार. माझं काम करणार आणि माझ्याबरोबर सगळे लोक आहेत. तुम्ही बोललेला बेसिक प्रश्न ह्याच्यामध्ये की तुम्ही त्या घराणेशाहीबद्दल तुमचा आक्षेप होता की एकाच कुटुंबातले लोक, पण आता बारामतीत म्हणजे एवढा विरोध करून फायदा काय? शेवटी निवडून तर येणारे पवारांच्याच घरातलं ते कोणतरी. आता कसं आहे की मला थांबवायला लागलं. मी परत एकदा सांगतो की माझ्या मनाविरुद्ध घेतलेला मी हा निर्णय आहे, अगदी उघड सांगतो. त्याने तुमची विश्वासार्हता पणाला लागली असं वाटत नाही? विश्वासार्हता असं नाही, मी तो उघडपणे म्हणजे मी छक्केपंजे करणारा माणूस नाही आणि खोटं बोलणं वगैरे आयुष्यात स्वतः सेल्फ मेड माणूस आहे. तर मला कुठे असे उलटपलट गोष्टी करून हे करणं, त्यामुळे मी जे बोलतो लोकांचा विश्वास आहे. परवा 40,000 लोक होते, एक माणूस 2.5-3 तास एक माणूस सुद्धा खुर्चीवरून उठला नव्हता पालखीतावर. लोकांचा प्रचंड विश्वास आहे माझ्यावर. पण तुम्ही शिवसेनेचे प्रवक्ते होता असं तुम्ही सांगितलेलं, तर तुम्हाला ते माहिती की 15 दिवसात भूमिका चेंज केल्यावर काय होऊ शकतं, तर त्यावेळेस असं वाटतं की क्रेडिबिलिटी आपली काय क्रेडिबिलिटी वगैरे काय बऱ्याच लोकांनी टीका केल्या काय केल्या. आता दोन्हीचं मी सांगितलं तिथे की IT सेल सगळ्याच पक्षांचे आहेत आणि मग ते मला लढा म्हणून सांगणारे होते, थांबा म्हणून सांगणारे होते, बरंच हे होतं. बरं, आता आपल्या पुढच्या सेशनमध्ये आता एका वाक्यात उत्तर द्या. कोण करतंय? हां, द्या. एका वाक्यात उत्तर द्यायचं बाबा. हां, एका वाक्यात उत्तर द्यायचे. 5 प्रश्न आहेत, त्याच्यासाठी 10 गुण आहेत. त्यातला पहिला प्रश्न, चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असेपर्यंत विजय शिवतारे निधी खेचून नेत होते, पण अजित पवार पालकमंत्री होताच शिवतारेंची कोंडी झाली. अजिबात नाही. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2009 ते 2014 ते पालकमंत्री होते, मी विरोधी होतो. सगळ्यात जास्त निधी मला असायचा, कारण DPDCमध्ये हैराण करून टाकायचे, त्यामुळे मला निधी प्रॉपर मिळायचा, त्याच्यामुळे मला काही फरक पडला नाही. ठीक आहे, धन्यवाद. इंदापूरमध्ये दत्ता भरणेंना बळ देऊन अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पाडलं 2019च्या निवडणुकीत. आता दिगंबर दुर्गाडे, बाळासाहेब कामथेंच्या रूपानं शिवतारेंच्या विरोधात ह्या माणसांना अजित पवार बळ देत आहेत. किती बळ त्याची दिलं तरी भीती काय, वाटते का? मला त्याचा काही फरक नाही. अच्छा, लोकसभा निवडणुकीत सगळे नेते पक्ष एकत्र आलेत, पण आता नेते एकत्र येतील का? लोकसभा निवडणुकीत महायुती हा, आता महायुतीमध्ये सगळे पक्ष आणि नेते एकत्र आलेत. खाली नेते एकत्र आहेत, लोक सुद्धा एकत्र पाजरेल आहेत. खाली. एक तुम्हाला परत सांगतो, ही निवडणूक देशाची आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान कोणाला करायचं, आणि म्हणून ही निवडणूक एकाच याच्यावर आहे, मोदी. त्यामुळे नेते एकत्र, लोक सगळे, जनता एकत्र आहे. तुम्ही बघा रिझल्ट काय होतील ते. प्रचंड यश महायुतीला मिळणार आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी तुमची समजूत काढली, त्यावेळेस पुन्हा उद्धव ठाकरेकडे जाण्याचा विचार आला होता का तुमच्या डोक्यात? नाही, अजिबात नाही. कोणी सांगितलं? म्हणजे एक लक्षात घ्या, एका प्रिन्सिपल्सवर हे शिवसेनेचा उदयच काँग्रेसला विरोध करत झालेला आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीपासून. आणि म्हणून सर्वसामान्य घरातली मुलं मोठी झाली शिवसेनेतून, आणि परत तुम्ही त्या काँग्रेसवर जाता. हे इतकं खटकलं होतं, इतकं खटकलं. मी 2.5 वर्षात मी गेलो सुद्धा नाही त्यांच्याकडे. एकदम झटकल्यासारखं उत्तर, म्हणजे तसे एक्सप्रेशन्स होते तुमचे आता या प्रश्नाचं नाही, उत्तर मी देताना. गेलो नाही. म्हणजे जे पटत नाही ना त्या गोष्टी करायच्या नाही ना, जे पटत नाही तर करायच्या नाही. आता 4 प्रश्न झाले. शेवटचा प्रश्न विचारतो. शिवसेनेचे मंत्री आमचे राजीनामे खिशात आहेत, कधीही देऊ शकतो असं म्हणायचे, त्यावेळी शिवतारेंच्या खिशातही होता का राजीनामा? नाही, असं आहे, माझं आणि इंटलेक्च्युअल लेवलला देवेंद्र फडणवीसांचं खूप जवळचं एकदम हे झालं. ते कशामुळे? फक्त राज्याचं हित, मग एकमेकांशी चर्चा करणे, काय करणे, त्यामुळे खूप क्लोज होतं. कदाचित
ते उद्धव ठाकरेंना खटकत सुद्धा होतं आणि म्हणून विधानसभेच्या वेळेस जी काही चालबाजी केली त्याच्यात आमचेही लोक समाविष्ट होते, त्या डिटेल सांगत नाही मी. त्यामुळे ते राजीनामे खिशात वगैरे हा प्रकार माझं खूप चांगलं होतं आणि लोकहितासाठी, राज्याच्या हितासाठी जे काही चांगलं करता येईल ते त्यांच्या माध्यमातून मी करत होतो. मग बाकीच्यांनी राजीनामे दिले असते तर तुम्ही थांबला असतात? नाही, तो प्रश्न येतो कुठे कोणाचा राजीनामे. पण म्हणजे थोडक्यात एकनाथ शिंदेच्या बंडाआधी ते बंडाचा झेंडा तुम्ही खिशात ठेवून होतात, म्हणजे फडकवला नाही कधी. पण गुपचूप आपलं माहितीसाठी सांगतो, माझं मत हे सरकार झाल्याबरोबर एक पत्र आलं होतं, ते पत्र खूप गाजलं होतं. ते मी लिहिलेलं पत्र, आज उघड सांगतो. अच्छा, ते मी लिहिलेलं पत्र होतं. अगदी हार्डली 15-20 दिवसामध्ये ते हे झाला करोनाचा. नाही, ते करोनामध्ये जेव्हा ती 6 माणसं रेल्वेखाली हातात रोट्या घेऊन मेलेली होती, कट झाली, तेव्हा तो रागात 11:15 वाजता ते बसून लिहिलं की रेल्वे बंद असते, लोक रस्त्याने चालले आहेत, ट्रॅकमधून जात आहेत, मरतायत लोक. अरे एस टी आपल्या हातात आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात, 1000 किलोमीटर रायगडपर्यंत आणि रत्नागिरीपर्यंत आपले लोक चालत जा, एस टी तरी सोडा ना त्यांना. आणि त्याच्यावर माझा तो राग होता. ते मी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, ॲज अ मुख्यमंत्री, तो रोष मी त्याच वेळेस हे केलेलं होतं. आणि नेमकं तेच झालं. हे बाहेर पडण्याचं कारण जे आहे ते कारण एकनाथ शिंदेनी कोणी सांभाळलं. गेल्या 5 वर्षात सुद्धा सगळे आमदार किंवा कार्यकर्ते 14 ते 19च्या काळात एकनाथ शिंदेंनी सांभाळले. 19च्या निवडणुकीमध्ये काही करून काही नाही, फुल नफोराची मदती कोणी केल्या? एकनाथ शिंदेंनी केल्या. आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा बारकाईने लक्ष कार्यकर्त्यावर, कुठचाही कार्यकर्ता आला, एखादा अगदी गडिलंजमधून आलेला किंवा चंद्रपूरहून आलेला कार्यकर्ता तालुका प्रमुख असेल तर त्यालाही भेटणे, त्याचं काय आहे बारकाईने लक्ष देऊन हे काम करायला पाहिजे प्रमुख म्हणून. दुर्दैवाने ते शिवसेनेच्या वेळेस झालं नव्हतं. म्हणून चला आता गुण देऊया एका वाक्यात. हां, सविस्तर किती? 8. एका वाक्यातला त्यालाही 8च द्यायला पाहिजे. चांगली उत्तरं दिली. योग्य पर्याय निवडा. बापू थोडा कठीण आहे हा प्रश्न. आता प्रश्न असा आहे की सध्या राज्यात जे मोठे विविध पक्षांचे नेते आहेत ते नेतृत्व करतात आहेत, त्यातील तुमचा आवडता नेता कोण? पर्याय आहेत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार. पण तुम्ही एकच पर्याय द्यायचा आहे. नाही, पण असं आहे की एक प्राईज दोघांना दिलं जातं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एक प्राईज, 1 नंबर दोघांत दिला जातो ना. बरं, आता मी अजून एक संधी देते, वेगळा प्रश्न, की तुमचे आवडते ठाकरे कोण? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे की राज ठाकरे? आता मी तसं जवळून ठाकरेंशी सुद्धा काम केलेलं आहे. उद्धव तर वडील आहेत, त्याच्याबरोबर आदित्य लॉन्चिंग झालं, सेन्सिटिव्ह मुलगा आहे. दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने गोष्टी गेल्या. त्यामुळे आदित्य आणि त्याच्यापेक्षाही माझ्या घरी राहणे-बिणे, प्राण्यांशी करणं तेजस ठाकरे जे आहेत ते नाही आहे तिथे. ॲक्च्युली माझा आवडता माणूस तेजस ठाकरे. अच्छा, म्हणजे त्यांनी पर्याय, बाहेरचा पर्याय दिलेला आहे. ठीक आहे. बरं बापू, आता तुम्ही ना पुणे जिल्ह्याचं जे काय राजकारण आहे त्याच्याबद्दल खूप माहिती दिली. पुणे जिल्ह्यात लोकसभेच्या 4 सीट्स येतात, तर महायुतीसाठी 4-0, 3-1 की 2-2 कसं असेल निकालानंतर समीकरण? मला खात्री आहे 4-0 4ही सीट आहे. 100% 4ही सीट. याचे मार्क ऍक्च्युअली ना निकालानंतर दिले पाहिजेत की बरोबर सांगितलं, चुकीचं सांगितलं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे. विधानसभेच्या बाबतीतही काही वेगळं घडलं समजा, तर शिवतारे नक्की काय करणार? पुन्हा बंडाचा झेंडा घेणार, राग येऊन पक्ष सोडणार की पुन्हा तह करणार? एक लक्षात घ्या, तह बी करायची काहीच गरज नाही. ज्या नेत्याच्या पाठीमागे जनता असते ना, त्याला खरं सांगतो तुम्हाला तेवढी ताकद असते. त्यामुळे पक्ष कोण काय, आता शेवटी माझे नेते एकनाथ शिंदे आहेत, मी शिवसेनेचाच असणार, त्याच्याबद्दल वाद नाही. मित्रपक्ष भाजप आहे, देवेंद्र फडणवीसांची तेवढीच आहे. या दोघांबरोबर काम करताना आणि डेडिकेशनने आम्ही आता वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन, समर्पित आयुष्य आहे माझं, मला काहीही नको आहे. पण जेवढं राज्यासाठी करता येईल त्यासाठी जशी संधी मिळेल तसं करेल. पण मला पुरंदरमध्ये भाजपची स्थिती कशी आहे? चांगली आहे, बरी आहे, वाईट आहे? आता मी मला याच्यासाठी पाहिजे कारण मित्रपक्षाबद्दल बोलणं योग्य नाही. एकाच वेळेला
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही दोघांनाही असं बरोबर बॅलन्स करताय, तर म्हणून मला विचारायचं की BJPला ती सीट जाण्याची जर शक्यता निर्माण झाली तर तशी शक्यता आहे का? होऊच शकत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांची ताकद मी तिथं माझ्या मित्रपक्षाबद्दल काय बोलणं याच्यापेक्षा मी आपल्याला एक सजेशन करेन. 2009, 2014, 2019, 14ला तर भाजप वेगळी लढली होती. याच्यामध्ये आपल्याला मतदानावरून लक्षात येईल. मी काहीतरी बोलणं योग्य नाही, पण मतांवरून आपल्या लक्षात येईल. पण म्हणजे ताकद आहे का नाही आहे भाजपची? नाही, आता असं आहे की मित्रपक्षाला कमी लेखणं ठीक नाही, पण ठीक आहे, बरोबरीने आम्ही काम करतो आहे. आता चांगले लोकसुद्धा काही आलेले आहेत भाजपमध्ये. ठीक आहे, 9च गुण देऊया आपण. 9 कारण त्यांनी पर्यायाच्या बाहेरचाही पर्याय निवडला होता. आता ते प्रत्येक वेळेला पर्याय बाहेरचा काढतील आणि जास्त मतं मागतील. आपला योग्य पर्याय संपला. आता वेगळे प्रश्न. कोण कोणास म्हणाले? कोण कोणास म्हणाले? थांब, तू निवडूनच कसा येतो ते बघतो. ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी वेगळं सांगायची गरज नाही. आता ते 2 ठिकाणी आहे. ते फक्त माझ्यासाठी नाही आहे, कोल्हेंसाठी सुद्धा आहे. पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे. नाही, राजकीय बदला होत नसतो. त्यामुळे हे बदला घेण्याची वेळ म्हणजे की बाबा जे आपलं नुकसान झालं आहे त्या बाबतीत हे करण्यासाठीचं मी ते बोललो होतो. मी स्वतःच बोललो होतो. विजय शिवतारे पलटूराम, पुरंदरचा मांडवली सम्राट, अजित पवारला माझा आवाका कळेल म्हणणाऱ्या शिवतारेंनी आवाका दाखवण्यापूर्वीच शेपूट घातलं. असं आहे की आता सगळी चर्चा आपली झाली. विजय शिवतारे शेपूट घालणे हा प्रकार माझा पिंड नव्हे, परंतु लार्जर इंटरेस्ट, व्यापक हित राज्याचं, महायुतीचं म्हणून जे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते मान्य केलं मी, की याच्यामुळे त्यांनी की किती इम्पॅक्ट होतील याचे इतर सर्व ठिकाणी. आणि म्हणून पलटूराम ते बोलण्याला मला म्हटलं कोण? ते म्हटलं कोण? जाहीर याच्यामधून दुसरं कोण नाही म्हटलं. तुमच्या ते एक पत्र आलं निनावी पत्रात ते होतं. पत्र व्हायरल झालं होतं. ते काँग्रेसच्या एका शिक्षकाने लिहिलं होतं आणि तुम्हाला त्याला उत्तर लगेच मी दिलं होतं. म्हणजे माझ्या मलाही माहीत नव्हतं, माझ्या निंबाळकर कोण PSUS ऐकताने, की जेव्हा तू सनविवी लिहिलं तिथेच तू तो नाही आहेस तू शिवसैनिक जय महाराष्ट्र लिहितो. आणि म्हणून त्याचं विश्लेषण लगेच आलं होतं. त्यामुळे ते मला बदनाम करण्यासाठीच हे होतं. मला त्याने ठीक आहे. शेवटचं, विजय शिवतारेंनी हल्ला केला की ते सळो की पळो करून सोडतात. त्यांचं शत्रुत्व मी पाहिलंय. आता मित्रत्व बघा असं अजित पवार बोलले. चला, किती देत आहे? 9 मार्क. पण तुम्ही का कापलात 1 मार्क? ऍक्च्युली योग्य पर्यायमध्ये पण नाही कापायला हवा होता. चला, मग 10 पैकी 10 झाले. अच्छा, आता कल्पना विस्तार. कल्पना विस्तार त्याच्याकडे विजयकडे आहे. एकच देतो आणि त्यावर तुम्ही बोलायचं आहे. झाले बहु होतीलही बहु, परंतु दुसरा अजितदादा होणे नाही. असं ते महाराजांसाठी वगैरे बोललो, शिवाजी महाराजांसाठी. एखाद्या व्यक्तीला, कोणी व्यक्ती असो, मला वाटतं दॅट्स अ रॉंग कोटिंग. अच्छा, चुकीचं आहे ते. महाराजांसाठी ठीक आहे, शिवाजी महाराज झाले बहु राजे वगैरे वगैरे, ते शिवाजी महाराज. बाळासाहेबांबद्दल हे बोलू शकतो आपण. हे युगपुरुष आहेत त्या युगातले. लोकमान्य टिळकांबरोबर बोलू शकतो आपण. महात्मा फुलेंबद्दल बोलू शकतो. राजकारणातल्या व्यक्तीबद्दल ठीक आहे, तुम्हाला प्रश्न बदलून देतो. दुसरा अजितदादा होणे नाही. नाही, असं काही नाही हो. काय अशी विशेषता काहीच नाही आहे. त्यामुळे मी तो प्रश्नच योग्य नाही. तिसरा एक पर्याय देतो. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली नसती तर सरकार अधिक चांगलं झालं असतं की वाईट चाललं असतं? नाही, सरकार चालवण्यासाठी युतीच नाही आहे. ही युती 400 पारच्या हिशोबाने झालेली आहे. ही 45 खासदार आणण्यासाठी झालेली आहे. सरकार चांगलंच चाललं होतं ना. शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस बेस्ट इफेक्ट्स अँड बेस्ट रिझल्ट्स जे 5 वर्षात झालं नव्हतं त्यांनी वर्षभरात दोघे असताना, मंत्रिमंडळ नसताना सुद्धा जे निर्णय घेतले, फॅन्टॅस्टिक्स. त्यामुळे लोकाभिमुख सरकार चालवण्याची दोघांची मानसिकता आहे. ठीक आहे, आता हे त्याच्यामध्ये ॲड झाले
तो भाग वेगळा. परंतु सरकार चालवण्यासाठी म्हणून जर बोलत असेल तर मला नाही वाटत. जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा तुमची काय भावना होती? नाही, आता 400 पार हे नाही, त्यावेळेला 400 पार नव्हतं. जेव्हा नाही अजितदादा होतं ना. आले ते आले त्यावेळेस सगळ्यांना माहीत होतं की अजितदादा इथे आले आहेत. त्याचं कारण लोकसभाचं आहे हे सगळ्यांना माहीत होतं. त्यांनाही तिकडे खतखत होती, त्यांच्यावरही अन्याय झाले होते ना. निव्वळ अजितदादांना तुम्ही विलनसुद्धा करू नका ना. 2004 साली मी तुम्हाला सांगतो की 2004 साली जास्त सीट आल्या. मी NCPत होतो. जस्ट माझा लाईफ खूप कमी. 2000 साली मी आलो होतो राजकारणात. अच्छा, तुम्ही पण NCPतनं शिवसेनेत आला? NCPत होतो ना मी सुरुवातीला. 2000 साली तर मी आलो. मी म्हणजे वेल सेट बिझनेसमॅन होतो. जेव्हा जास्त सीट आल्या त्यावेळेस मी, शिवाजीराव नलावडे मुंबई बँकेचे, रवींद्र पवार गटनेते ह्याचे आणि डॉक्टर महाजन, आम्ही चौघेजण रात्रीचं विमान पकडून सकाळी गेलो. 8:30 वाजता आम्ही शरद पवार साहेबांना भेटलो आणि म्हटलं की बाबा असं आहे, आता इतके आपल्या सीट जास्त आल्या आहेत, युतीच्या धर्माप्रमाणे आता मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आलं पाहिजे. परवा मी त्या अजित पवारांना सुद्धा सांगितलं, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. पवारसाहेबांची रिॲक्शन इतकी अशी होती की त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही की असं नाक थोडंसं उडते त्यांचं. तसं त्या नाही म्हणे, मुख्यमंत्रीपद आपला नाही, ते काँग्रेसला द्यायचं, आपण 2-4 कॅबिनेट पदं जास्त घेऊ. सकाळी 8:30 वाजता. त्यावेळी तो अन्यायच आहे ना. हे पण शेवटी त्यावेळेला ही जी तुमची भावना आहे की 50-50 वर्ष तीच घराणी राज्य करतात, ती त्यावेळेला नव्हती का? नाही, असं आहे ना. ते मी जेव्हा आता राजकारणात मी स्वतः आलो, मी तर एकदम नवीन होतो त्यावेळेस. जेव्हा संपूर्ण ॲनालिसिस महाराष्ट्राचं मी करतो आहे त्यावेळेस निश्चितपणे मला वाटते की जी माणसं, आता बच्चू कडूसारखा माणूस आहे ना, लोकांचे प्रश्न घेऊन भांडतोय ना, एकदम व्यवस्थेच्या विरुद्धसुद्धा भांडतोय. बाकी वर काय चाललं आहे ते आता आम्हाला उघड्या डोळ्याने दिसतं आणि म्हणून मी जे बोलतो, काही गोष्टी मी ओपन बोलू शकत नाही. परंतु निश्चितपणे महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा एकदा रिपीट करतो की असे वेगवेगळ्या तरुण चेहरे आणि डेडिकेटेड चेहरे आणि इस्टॅब्लिश पैसे कमवण्यासाठी म्हणून राजकारणात जे आले आहेत ना ते चालणार. समर्पित भावनेने काम करणारे वेल सेट लोक, वेल एज्युकेटेड लोक हे जेव्हा येतील त्यावेळेस फ्युचर. कल्पना विस्तार किती मार्क? त्यांनी प्रश्नाचं उत्तर देणं टाळलंय. महाराजांचं नाव घेऊन त्यांनी एकतर आपल्याला पण अडचणीत टाकलं आणि मी तुम्हाला दुसरा व्यक्तीला, एखाद्या व्यक्तिविशेषला ह्या उपमाच योग्य नाही. बरं, ठीक आहे. तर मग आपण अभयच्या प्रश्नाचं कल्पना विस्तार केला, त्यामुळे 5 देऊ. पण राष्ट्रवादी तुमच्यासोबत आल्यामुळे, म्हणजे त्या सरकारमध्ये एकत्र आल्यामुळे म्हणजे शिवसेनेचं सगळ्यात जास्त नुकसान झालं असं सध्याचं चित्र आहे. भाजपनं त्यांच्या जागा वाटपात इंटॅक्ट ठेवल्यात आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, अडचणीत कोणाच्या जागा आल्या तर त्या शिवसेनेच्या जागा आलेल्या बऱ्याच ठिकाणी. सगळ्या जागा कुठे डिक्लेअर झालेल्या अजून तर डिक्लेअर व्हायचे आहेत ना. त्यामुळे जेव्हा सगळं फायनल येईल ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेचं कुठचंही नुकसान असणार नाही. ते शिंदे आहेत, ते लो प्रोफाईल आहेत, ते कमी बोलतात पण एकदम डिटर्मंट माणूस आहेत. त्यामुळे योग्य वेळेस योग्य बरोबर होईल. ते अजिबात अन्याय होणार नाही, मला खात्री आहे. आता संदर्भासह स्पष्टीकरण. तुम्हाला असा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही बंड केलं त्यावेळी तो बंड एकनाथ शिंदेंच्या जास्त पाठिंब्याने होतं की नेमकं देवेंद्र फडणवीस? कुणाच्याच पाठिंब्याने. माझी सद्विवेक बुद्धी आणि हे मला घडवायचं आहे. महाराष्ट्रात प्रस्थापितांच्या विरुद्ध लढायचं आहे आणि रिझल्ट द्यायचे आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात एक संदेश जाईल म्हणून माझा त्यावेळी असा एक मेसेज फिरला गेला की बाबा की एकनाथ काय बोलताना कोणी बोलत होतं, कोणी स्क्रिप्ट लिहिलंय, कोणी हे लिहिलंय, ते स्क्रिप्ट काही नव्हती. पण शेवटी तुमचं बंड थंड झालं ना शेवटी. मग नाही, असं आहे ना की लार्जर इन व्यापक हित कशामध्ये आहे. मला वाटते की बाबा हे झुंडूशाही याच्या विरुद्ध, कुटुंबशाही याच्या विरुद्ध लढायचं, पण ते लढत असताना जर महाराष्ट्राचं नुकसान होत असेल आणि महाविकास आघाडीला मदत होत असेल तर नाही थांबलं पाहिजे. मला या व्यापक हिताच्या दृष्टीने घेतलेला तो निर्णय आहे आणि त्याच्यावर तो निर्णय घेताना मी तळसुद्धा केला आणि माझी सगळी कामं मार्गी लावून घेतली. आश्चर्य लोकांना आश्चर्य ह्याचं वाटतं की तो पिरियड जो आहे ना तो अगदी 10-15 दिवसाचा आहे. तुम्ही पहिल्या दिवशी चॅलेंज दिलं आणि 15व्या दिवशी मॅन केले तलवार. परत मी सांगतो तुम्हाला, निर्णय माझे मी कधीच आयुष्यात बदलत नाही. मी भर सभेत 40,000 लोकांच्या समोर सांगितलं, मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादा दोघांनाही सांगतो, माझ्या आयुष्यात मी सेल्फ मेड आहे. राजकारण असेल, बिझनेस असेल, जो निर्णय मला वाटतो तो 6 सेन्सने मी घेतला ना की मी तिथे यशच मिळवतो. मला माहीत होतं मी जिंकणार, तरी मी माघार एवढ्यासाठी घेतो आहे की शब्द ठेवला पाहिजे. आणि तुम्ही व्यतीतून लार्जर इंटरेस्ट काय, व्यापक हित कशामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, माझा हेतू जो होता त्याच्यापेक्षा मोठा हेतू राज्याच्या दृष्टीने हा आहे, थांबलं पाहिजे मला, आणि म्हणून मी थांबलो. आता तुम्ही बंड थंड केलेलं आहे,
अजित पवार बंड माझं नव्हतंच. बंड नव्हतं. बंड होतच ना. याला काय बंड नाही म्हणत. एक तुम्ही विरोध केला लक्षात, एक संकल्पना मनात घेऊन केलेली लार्जर इंटरेस्टची गोष्ट, कदाचित मी तुम्हाला सांगतो, हे जर इथे यशस्वी झालं असतं तर सगळ्या प्रस्थापितांच्या विरुद्ध अख्ख्या महाराष्ट्रात नवीन लोक उभे राहिले असते. पण बापू नेमकं इथं पण मग नाही असं आहे की याला बंड नाही म्हणायचं, याला काय म्हणणार तुम्ही? हे जे तुम्ही जे करू पाहत होता त्याला तुम्ही काय मी म्हणता? तुमच्या लेखी बंड म्हणजे काय? एक्झाम्पल, बंड नाही म्हणणार मी, एक एक्झाम्पल मी सेट करू इच्छित होतो की होय, किती मोठी माणसं असतील, 50-50 वर्ष जरी सत्तेत असतील, त्यांच्याकडे प्रचंड धनसंपत्ती असेल, पण जनसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही उभा राहिला आणि जनसामान्यांना एकदा विश्वास आला की लोक काय करू शकतात, याचं एक उदाहरण होईल. जसं मोदी साहेब काय अख्ख्या देशात 150 कोटी लोकांच्या घरी गेलेत, गावात गेलेत, विश्वास. आणि मला तेच नेमकं दाखवायचं होतं की लोकांचा जो प्रचंड विश्वास आहे, आजही मी जे सांगितलं त्याच्यावर 100% लोकांचा विश्वास. त्यामुळे त्या विश्वासाच्या आधारे जनसामान्यांच्या मतांमुळे प्रस्थापितांना सुद्धा तुम्ही धक्का देऊन राज्याचं हित साधू शकता, अशा प्रकारची एक संकल्पना माझ्या डोक्यात होती की ती दाखवावी, जेणेकरून इतरांचा आत्मविश्वास वाढेल. पण हे करताना तुम्ही बाकी जे असे तुमच्यासारखे अस्वस्थ आत्मे होते त्यांच्याशी काही चर्चा, त्यांना विश्वासात घेणं असं केलं होतं का? म्हणजे आता तुमच्या इतकाच अस्वस्थ आत्मा होते हर्षवर्धन पाटील, तर त्यांना काहीतरी का तुम्ही एकत्र होता, तुम्ही चेहरा होता आणि ते मागून होते? अजिबात नाही, मी कोणाशी संपर्क केला नव्हता, एकटेच. मी अस्वस्थ आत्मा सुद्धा नव्हतो. पण जेव्हा मी जाहीर केलं त्याच्यानंतर खांडेकर साहेब, अख्ख्या महाराष्ट्रातून ज्या रिॲक्शन्स आल्या, मी कोणाची नावं नाही घेणार, परंतु अनेक लोकांनी त्यांचे आयुष्य कशी बर्बाद झाले आहेत, किती नुकसान झालेलं आहे, वेगवेगळ्या संस्थांचं नुकसान कसं झालेलं आहे, वेगवेगळ्या संस्थांमध्ये लोकांनी घुसून काय, ह्या इतकी उदाहरणं समोर आली की कोणाला आश्चर्य वाटेल की एवढा विरोध, किती लोक दुखावले गेले. पण तुम्हाला जे फोन आले होते की मागं घेऊ नका असं सांगणारे, जे तुम्ही त्यातले अजित पवारांना दाखवले, तर अजित पवारांना सगळ्यात कुठला फोन बघून सगळ्यात जास्त दुःख झालं? आता त्यांना कुठचं दुःख झालं मी कसं सांगू? ते म्हणले की मला फारच दुःख झालं काही काही बघून. कुणाबद्दल दुःख झालं हे मी नाही सांगू, ते सांगू शकतात असे ना. किती होते? नाही, बरेच होते ना असे, पण ज्याच्यामुळे अजित पवारांना दुःख होईल असे किती होते? सगळेच दुःख होईल असेच होते ना, सगळेच दुःख होईल असे होते. अच्छा, तुम्ही एकंदरीत आता हे सगळं साईडला केलं, तुम्ही म्हणताय बंड नाही केलं म्हणतात, त्यांनी उठाव केला असं समजू. उठाव करायचा मनात विचार आणला आणि नंतर त्यांनी तो बाजूला उठाव केला असं समजू मनातल्या मनात. त्यामुळे मी तुम्ही परत असा एकदा व्यापक सांगतो, विचार, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये खांडेकर साहेब प्रचंड व्हॅक्यूम आजही आहे. हे सगळ्या प्रस्थापित नेत्यांविरुद्ध, पक्षांविरुद्ध. पण तुमचे सगळ्यांच्या नाही, काही लोकांनी खूप मोठी कामं केली आहेत, सगळ्यांच्या विरुद्ध असं नाही म्हणतात. काही लोकांनी एवढी मोठी प्रचंड कामं केली आहेत, राजाराम पाटील असतील, वसंतदादा असतील. आज सर्वसामान्य बहुजनांच्या मुलांना शिक्षण कशामुळे मिळते? निव्वळ वसंतदादांनी दाखवलेली दूरदृष्टी, एवढी मोठी सगळी प्रायव्हेट विद्यापीठं झाली. आज आपली नासापासून सर्व शेतकऱ्यांची पोरं, ही दूरदृष्टी असलेले ठोले जंग माणसं. मी मंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा जेव्हा मी याच्यावर गेलो, कोयना धरणावर पहिल्यांदा गेलो, आणि ते एवढं मोठं धरण 105 TMCचं, त्या काळात 2000 मेगावॉटचं पॉवर जनरेशन, मी अक्षरशः त्या फिजिकली सांगता त्या मातीला हात लावून डोक्याला लावले की केवढी टोलेजंग माणसं आहे. बाळासाहेब देसाई असतील, यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, प्रचंड मोठी माणसं. दुर्दैवाने आता कमर्शियल राजकारण एवढं झालं आहे. त्यामुळे हा जो परत जर चांगले दिवस महाराष्ट्राला यायचे असतील, तुम्हाला काय वाटतं काय केलं तर परत चांगले दिवस येतील? आता नाही, ज्यांनी असं आहे की ज्यांच्याकडनं महाराष्ट्रानं अपेक्षा ठेवली त्यांनी त्यांचं बंड थंड झालं, तर ते बंड म्हणायचं नाही, थंडही म्हणायचं. मी असं म्हणतो की प्रोफेशन म्हणून मला आठवतं आहे की 1999ला जेव्हा राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेस शरद पवारांनी असं षण्मुखानंदाला हॉलला एक वाक्य केलं होतं, आणि माझी आई 1997ला गेली त्यावेळेस जाताना तिने मला सांगितलं रात्री 11 वाजता की स्वतःसाठी खूप केलं, आता इतरांसाठी काहीतरी कर, आणि 1:30 वाजता ती गेली. आणि मी शोधत होतो काय करायचं आहे, आणि मी एका देवळात होतो माझ्या गावच्या, आणि परत मुंबईला येत असताना मला फोन आला की अशी सभा झाली, मग राष्ट्रवादी स्थापन झाली, आणि आत्ता जो BJPमध्ये जो वाघ आहे, आम्ही 6 इंजिनियर्स एका वेळेस, की प्रोफेशनल्सने पुढे आलं पाहिजे, इस्टॅब्लिश लोकांनी ॲज अ करिअर राजकारणात आलं पाहिजे. ही गटर साफ करायचं असेल तर गटरात उतरायला सुद्धा तुम्ही तयार झालं पाहिजे. ह्या ज्या भावना होत्या त्या भावना आजही मलाही तसंच वाटतात की सर्वसामान्य वेल एज्युकेटेड इस्टॅब्लिश लोकांनी
पैसे कमावण्यासाठी म्हणून राजकारणात याल तर तुम्ही काही करू शकत नाही. समर्पित भावनेने स्वतःला इस्टॅब्लिश करून त्याच्यानंतर माझं काहीतरी, आता मला समाजाने एवढं दिलं आहे, देवाने एवढं दिलं आहे, याच्यानंतरचा पुढचा काळ मी इतरांना समाजाला काहीतरी देईल माझ्या ताकदीनुसार, माझ्या बुद्धीनुसार, असा भाव ठेवून राजकारणात जर मंडळी आली, येतील ते. आणि पुन्हा पुरे म्हणजे मी जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार झालं 2 ऑगस्टला, जेव्हा एकनाथ भाई माझ्या इथे पालखी तळावर आले होते, तेव्हाचं माझं एक वाक्य होतं की जो हा इतका ठोलेजंग लोकांचा आणि प्रचंड डेडिकेटेड लोक जी नेते होते आमचे, मला असं वाटते मधला 78 पासूनचा नंतरचा हा जो भाग आहे प्रचंड कमर्शियल राजकारण झालं, बाजार झाला. म्हणजे बाजार म्हणजे 78 नंतर 78 नंतरच झालं. 78च का? म्हणजे त्यावेळेला पवार 78 म्हणजे पवार मुख्यमंत्री झाले जेव्हा, तेव्हा असं आहे. वसंतदादांच्या क्रेडेन्शियलबद्दल आजही कोणी अभ्यासक म्हणून अभ्यास केला तर इतका समर्पित भावनेने काम करणारा माणूस, लोकांची काळजी घेणारा माणूस. एक कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झाले म्हणून गाडीत बसून बनियानावर आला आणि त्याला पाहिल्यावर आपलं शर्ट काढून त्याला देणे, समर्पित भावना नाही राहिली आता कुठे. नाही, पण तुमचं असं म्हणणं आहे की 78 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लागली असं तुम्ही थोडक्यात नाही, म्हणता. असं शरद पवार individual असं नाही, पण पहिल्यांदा त्याच्यानंतर वाहत गेलं, बाजार झाला. मगाशी मी बोललं बाजार नाही, आता सुपर मार्केट झालं. पण तुमच्या एक हा लास्टचा प्रश्न आहे, तुमच्या या निर्णयामुळे तुमचे कार्यकर्ते नाराज होणार नाही? कार्यकर्त्यांचा एवढा प्रचंड विश्वास बापू या नावावर आहे. मी त्यांना सांगितलं कोरड्या विहिरीत उड्या मारला तरी मारतील. मी आणखी एक सांगतो, 15 वर्ष मी तिथे आहे. अचानक मुंबईवरून मी गेलो आणि 1 वर्षात मी आमदार झालो. 15 वर्षामध्ये हजारो, 17-18 हजार लिस्टवर असणारे कार्यकर्ते, काँग्रेस, राष्ट्रवादी, पैसे देऊन सुद्धा माझा एक साधा फाटका शिवसैनिक कोणी फोडू शकलं नाही. हे रेकॉर्ड आहे अजितदादांनी. एक फाटका शिवसैनिक कोणी फोडू नाही शकलं. सगळी मी गेल्यानंतर टीम तयार केली. अगोदरचे शिवसैनिक होते ते थोडे होते, ते रागाने मग मी आल्यावर मग आता काय होणार म्हणून मनसेमध्ये गेले. सगळी टीम नवीन उभी केली. गावगावच्या शाखा हे ते अतिशय डेडिकेशन आहे. तेवढ्याच डेडिकेशनची मुलं आहेत. चला मार्क द्या, विचारा नंतर. 10 पैकी 10. किती? 10 पैकी 10. ठीक आहे, पुढचं आता विचारा. आता बापू, तुम्ही वारंवार म्हणताय की प्रस्थापितांच्या विरोधात जनसामान्य युवक राजकारणात आले पाहिजेत, आमदार खासदार झाले पाहिजेत. पण आता बारामतीच्या आखाड्यात शिवतारे बापूंनी शेड्यू ठोकला होता आणि बारामतीच्या आखाड्यात जर शिवतारे बापूंनी पवार, जे सुप्रिया सुळे असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील, यांना पाडून त्यांना चितपट केलं असतं तर बाकी महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्य युवक किंवा माणूस राजकारणात प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहण्यासाठी तयार झाला असता, असं नाही वाटत का? आणि शिवतारे बापू सारखा दिग्गज माणूस आखाड्यातून बाहेर येतो, यामुळे एक महाराष्ट्रात जनसामान्यांच्या मनात निराशाजनक वातावरण निर्माण झालं. याला कारणीभूत बऱ्याच लोकांनी ती व्यक्त सुद्धा केली, बऱ्याच हजारो लाखो लोकांनी व्यक्त केली. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ती इतकी व्यक्त झाली इंडिव्हिज्युअल याच्या सकट, मी 100% मी जिंकलो असतो एवढी मला खात्री होती. 100% वादच नाही. लोकांनी केलं असतं, ते मिनिमम खर्चात झालं असतं. असंही नाही की कुठे खर्च झाला असता, तेही नाही. प्रचंड राग होता लोकांना, तो राग व्यक्त झाला असता. म्हणून मी परत बोलतो की प्रस्थापित याची व्याख्या, काही प्रस्थापित एवढे चांगले आहेत की त्यांनी जनकल्याणाची खूप मोठी कामं उभी केली. त्यामुळे प्रस्थापित म्हणण्यापेक्षा स्वार्थी ज्या प्रवृत्ती प्रस्थापित झालेल्या आहेत ना, त्यांना या मूळ प्रवाहातून बाजूला काढलं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता माझी. तुमच्या लेखी तुम्हाला जास्त दुःख कधी झालं? म्हणजे आत्ता जेव्हा हे सगळं बंड आपलं किंवा उठाव तुमचा शांत करायला लागला आणि आता आपण काही करायचं नाही, आता मुकाट राहायचं आहे, ह्याचं जास्त दुःख झालं का जो मागचा पराभव होता त्याचं झालं? मी एक लक्षात घ्या, सूर्य उगवताना लाल असतो आणि मावळताना आहे. मला त्याची काही सगळी पोरं रडत होती, मला काही फरक पडला नव्हता. म्हणजे कधी पराभवाच्या वेळेस ॲक्सेप्ट करायचं ना, जे काय असेल अपयशसुद्धा ॲक्सेप्ट का झालं आहे याचा अभ्यास केला पाहिजे. मला अजिबात त्याचं हे नव्हतं. आत्तासुद्धा व्यापक हिताच्या, महायुतीच्या हिताच्या दृष्टीने लार्जर इंटरेस्ट राज्याचा काय आहे म्हणून मी थांबतो आहे, हे मला माझ्या मनाला सद्विक बुद्धीला पटलं आहे ना, त्यामुळे मला त्याची खंतबिंत काही नाही. राहिली गोष्ट याची की होय, माहितीचं काम 100% मी करणार. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं काम आता अजितदादा बरोबर आहेत. त्यामुळे म्हणून मी एक शब्द वापरला होता की वाल्याचा वाल्मिकीसुद्धा होऊ शकतो. आता सानिध्यामध्ये, म्हणजे असं नेहमी बोललं जातं
की बाभळीच्या बाजूला जर केळीचं झाड असेल तर पानं फाटतील, पण लिंबाच्या झाडाला, चंदनाच्या बाजूला लिंबाचं झाड असेल ना, तर काही वर्षानंतर गाभा कापला तर तिथे चंदनाचा वास येतो. बरं, आता आपल्याला सानिध्य. आपल्याला बघायचं की पानं फाटतायत सानिध्य आपल्याला बघायचं की आता पानं फाटतायत का चंदनाचा वास येतोय ते बघू, आता ते काळ ठरवेल. पण तुम्हाला आता लोकसभा लढण्याचे विचार मनातनं गेले, आता तुम्हाला परत विधानसभा नाही, मी विधानसभा तर कसं आहे, आता इमिडिएट विधानसभाच आहे, लोकांच्या हिताच्या दृष्टीने मुख्य प्रवाहात राहत. विधानसभा आमदारकी एक साधन आहे काम करण्याचं, हे काय मिरवण्याचं हे नाही, त्यामुळे विधानसभा लढणारच आहे. अच्छा, कोणाचे आणखी प्रश्न? बापू, तुम्ही महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या सगळ्या नेत्यांची नावं घेतलीत, शरद पवारांचं नाव नाहीत घेतलं. नाही, त्यांचं एक लक्षात घ्या, प्रचंड काम शरद पवारांनी सुद्धा केलं आहे, पण नंतरचं राजकारण थोडंसं वैयक्तिक सेल्फ सेंटर्ड राजकारण. मला आठवतं आहे, निखिल वागळे, मी प्रवक्ता होतो आणि निखिल वागळेंचं त्यावेळेस फुल फॉर्ममध्ये होते आणि 2014ची इलेक्शन होती आणि आकडेवारी येत होती. त्यावेळेस 2014ला कोणाला किती पंतप्रधान होण्याची पर्सेंटेज, त्यात शरद पवारांना फक्त 1.5% होते, 38% मोदींना होते, मला वाटते 16-17% सोनिया गांधींना आणि 7-8% राहुलला. मला प्रश्न विचारला त्यावेळेस, मी म्हटलं की ह्याचं कारण आहे, आज जरी मोदी आता पंतप्रधान बनत असतील तरी मी एका गोष्टीवर ठाण आहे की या देशाचं अर्थव्यवस्था, राजकारण, जातीव्यवस्था, या सगळ्याचा भूगोल इतिहासाचा प्रचंड गाढा अभ्यास असणारा एकच माणूस महाराष्ट्रात आहे. दुर्दैवाने ते पंतप्रधान होऊ शकत नाही, आमचं दुर्दैव आहे, पण प्रचंड अभ्यास असणार. पण ते का झालं, त्याचं कारण त्यांचं सगळं राजकारण सेल्फ सेंटर्ड होतं. मला पंतप्रधान झाल्यानंतर मी हे करेल, देशाचं हे करेल, तरुणांचं करेल, याच्यापेक्षा मला पंतप्रधान व्हायचं आहे, ही फक्त आसुरी इच्छा आणि सेल्फ सेंटर्ड राजकारण, त्यामुळे त्यांचा घात झाला. अदरवाईज त्यांनी केलेली कामं, म्हणजे माझं आता ABP माझ्यावर सुद्धा त्यावेळेस दाखवलं होतं की त्यांच्या 75च्या निमित्ताने जे हे झालं होतं, डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्री, MIDC, इरिगेशन, ड्रिप इरिगेशन, तांदूळ, आम्ही सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर तांदूळ होऊ शकला, ही मोठमोठी कामं पवारसाहेबांनी त्यावेळी BKC कोणी केलेलं आहे. त्यामुळे व्हिजन असणारा, प्रचंड व्हिजन असणारा नेता म्हणून पवारसाहेबांनी इतकं दुसरं, मला वाटतं की प्रचंड. पण मला तुमच्या एकूण राजकीय जी म्हणजे कारकीर्द आहे त्याच्यामध्ये कोणे एकेकाळी तुम्ही शरद पवारांच्या सगळ्या भूमिकांनी आणि त्यांच्या राजकारणानं एकदम प्रभावित होऊन त्यांच्याबरोबर मी प्रभावित नव्हतो झालो. कसं काय त्यांच्या पक्षात गेला? नाही, ऐका, मी तुम्हाला सांगतो, नंतर असं की नंतर तुम्ही, मी नारळवाडीत राहायचो, पण 1981-82 पासून एकही बाळासाहेबांचं शिवाजी पार्कचं भाषण मी चुकवलं नव्हतं. मी बाळासाहेबांचं, पण 1999ला जेव्हा शरद पवारांना काँग्रेसमधून बाहेर काढलं त्यावेळेस एक बारामतीत राहणारा मी, आपल्या माणसाला बाहेर काढलं, मी त्यांच्याबरोबर वैचारिकदृष्ट्या नव्हतो जोडलेलं. मी बाळासाहेबांच्या ॲग्रेसिव्ह विचाराचा, बंडखोरी, अशा टाईपचंच माझं नेचर. पण जेव्हा त्यांना बाहेर काढलं त्यावेळेस मग कुठेतरी, म्हणून मी सांगतो, वाघ आणि आम्ही 6 इंजिनियर्स एका वेळेस त्यांनी आवाहन केल्यानंतर, माझा प्रश्न असा होता की शरद पवार ते मोदी व्हाया बाळासाहेब असा तुमचा जो प्रवास झाला, तर त्या एकेका टप्प्यावर आधी शरद पवारांनी इम्प्रेस, मग बाळासाहेब ठाकरेंमुळे इम्प्रेस, मग आता मोदींमुळे इम्प्रेस, तर याच्यामध्ये विचारांचं काय? विचार कुठे गेले? हे बघा, विचारांच्या पाठीमागे एंड काय असतो, एंड गोल, टार्गेट देश आणि देशासाठीचं काम. विचारप्रणाली काही असेल, कोणाचा रस्ता असा असेल काय, पण एंड गोल हा प्रत्येकाचा तोच असतो. त्यामुळे जेव्हा त्यांचं काम त्या काळातलं मी प्रभावी होतोच, बाळासाहेबांचा जो ॲग्रेसिव्हनेस होता, म्हणून मी सांगतो ना की महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नंतर ते सगळी एकत्रित चॅनलाइज झालेली महाराष्ट्रातली काँग्रेस विरोधी लाट. पण तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा आहे, शरद पवारांचा, बाळासाहेब ठाकरेंचा का मोदींचा? इनिशियली बाळासाहेबांचा आणि आत्ता कर्तृत्वाने मोदींचा. अच्छा, शरद पवार गेले बाजूला. चला, मार्क आहेत 60 पैकी 50 अतिउत्तम गुण मिळवून बापू तुम्ही उत्तीर्ण झालेले आहात. 60 पैकी 50. तर चला, हे तुमचं सर्टिफिकेट. हे लाईव्ह दाखवलं काय? हां, मग हे तुमचं लाईव्ह आहे. थँक्यू. पण पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आत्ताच्या टास्कसाठी सुद्धा आणि पुढच्या परीक्षेसाठी सुद्धा, आणि धन्यवाद तोंडी परीक्षेला आल्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर ABP माझाच्या तोंडी परीक्षेत आपण आता इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.